जो सीमा रेखा के अंदर दर्शक खड़े हैं उनसे मेरी गुजारिश है पीछे आइए सर प्लीज। इस ओवर की अगली गेंद दानियात से ओवर द विकेट, गुडलैंड पे टप्पा खाने के बाद तेजी के साथ बाहर की तरफ निकलती हुई गेंद। ये जो गेंदबाज है ये इजाज, ये मुमरा के खिलाड़ी है और इजाज शाह बहुत ही मशहूर और नामचीन खिलाड़ियों से एक खिलाड़ी, तेज गति के गेंद के ऊपर विश्वास रखते हैं और बिल्कुल हवा से बातें करती है इनकी गेंदें। और ये अजीत बल्लेबाजी कर रहे हैं। सेमीफाइनल के मुकाबले में मैन ऑफ द मैच का पुरस्कार इस अजीत ने प्राप्त किया था बेंगलोर के साथ खेलते हुए। इस ओवर की अगली गेंद इजाज दानियात से ओवर द विकेट और इस मरतबा गेंद को लॉफ्ट कर दिया है मिड विकेट के ऊपर से और ये 6 रनों के लिए गेंद चली गई सीमा रेखा के बाहर। इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 12 रन। हबप्पा सुनील रानकर जी का यहां पे आगमन हुआ है, उसी तरह से हबप्पा पांडुरंग नाइक जी का यहां पे आगमन हुआ है, वो मंच के ऊपर विराजमान है। उनका भी मैं आप सभी की तरफ से हार्दिक स्वागत करता हूं। थोड़ा हमारे सामने की तरफ से हट जाइए सर प्लीज। दाहिने हाथ से राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज इजाज शाह। क्षेत्ररक्षण की जमावट देखिए, ऋषि वैद्य खड़े विकेट कीपिंग की भूमिका अदा कर रहे हैं। एक शॉर्ट थर्ड मैन, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर पॉइंट, एक कवर, एक मिड ऑफ, जहां पे ओमकार देसाई खड़े। ऑन साइड का क्षेत्ररक्षण देखिए, एक शॉर्ट फाइन लेग रखा हुआ है 30 गज के दायरे के अंदर की तरफ, एक स्क्वायर लेग, एक मिड विकेट रखा हुआ है और एक लॉन्ग ऑन। यह है ऑफ साइड और ऑन साइड के क्षेत्ररक्षण का जमावड़ा। ये चले गेंदबाज इजाज दाहिने हाथ से राउंड विकेट और लॉफ्ट कर दिया था गेंद को लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। उस ओर कोई क्षेत्ररक्षक नहीं है, लॉन्ग ऑन से जब तक क्षेत्ररक्षक दौड़ के आते मंगेश वैती तब तक दौड़कर 2 रन अर्जित किए हैं बल्लेबाज अचित ने। इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 14 रन। उमर 11 अंधेरी की ये टीम है। संदीप जी नाइक सर 1 नंबर की टीम है ये टेनिस क्रिकेट जगत की। दोनों भी टीमें काफी तगड़ी टीमें है और इन दोनों के दरमियान बिल्कुल कड़ा संघर्ष होगा, कड़ी टक्कर होगी, इसमें कोई संदेह नहीं है। फिर एक बार इमरान तैयार, इस ओवर के इजाज तैयार गेंदबाजी करने के लिए। ये ब्लॉक होल में फेंकी हुई गेंद थी, ऑन ड्राइव किया है, लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन दौड़ के अर्जित किया है दोनों बल्लेबाजों ने। और इस तरीके से अपने अपने छोर दोनों बल्लेबाजों ने यहां पे बदले हैं। इस तरीके से कुल स्कोर है 15 रन, 5 गेंदों की समाप्ति हो चुकी है। गेंदबाजी कर रहे हैं इजाज, अब स्ट्राइक रोटेट हुए हैं और बिलाल शेख, ये भिवंडी के खिलाड़ी, क्या खेल खेला इन्होंने क्रिकेट का बिलाल शेख ने अपने जिंदगी में। और ये गेंद नीचे रहती हुई गेंद थी, इस गेंद को लॉन्ग ऑन के क्षेत्र में खेला बिलाल शेख ने और 1 रन दौड़ के अर्जित किया। ओवर की समाप्ति हुई है, 1 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर है 16 रन। पूरी तरह से खचाखच भरा हुआ यहाँ पे ये मैदान। सम्माननीय संजय जी पाटिल जी का छोटा सा नन्ना सा बेटा यहाँ पे आया है जिनका नाम है वंश, उनका भी मैं यहाँ पे हार्दिक स्वागत करता हूँ। हालांकि उनके पास दिखने के बाद हमेशा ही आदरणीय संजय जी पाटिल जी की याद हम सभी की जहन में यहाँ पे ताजा होगी। आदरणीय संदीप जी नाइक सर, आपके खिदमत में एक शेर अर्ज करना चाहूंगा। एमएलए सर, जिंदगी के लिए जान जरूरी है। आदरणीय संदीप जी नाइक सर, जिंदगी के लिए जान जरूरी है, जीने के लिए अरमान जरूरी है। हमारे पास चाहे कितने भी गम हो, संदीप जी नाइक सर, हमारे पास चाहे कितने भी गम हो, लेकिन आपके चेहरे पे मुस्कान जरूरी है। संदीप जी नाइक सर, आपके चेहरे पे मुस्कान जरूरी है। आदरणीय संदीप जी नाइक सर मंच के ऊपर विराजमान है और उनके साथ यहाँ पे मंच के ऊपर विराजमान सभी मेहमानों का, तमाम क्रिकेट के श्रोता लगातार 3 दिनों से यहाँ पे आए हुए, इन सभी का मैं आप सभी की तरफ से हार्दिक स्वागत करता हूं। और श्रीलेश आ रहे हैं गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए दूर वाले छोर से, यानी कि खाड़ी वाले छोर से। डोंगरी के एक खिलाड़ी है श्रीलेश और उनके सामने है बल्लेबाज बिलाल, जो कि 1 के व्यक्तिगत योग पे बल्लेबाजी कर रहे हैं।
और ये रिवर्स स्वीप कर दिया गेंद को, और ये 6 रनों के लिए गेंद चली गई डीप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से। और इस तरीके से सम्माननीय मास्टर प्रदीप जी पाटिल जी, नरेश जी गौरी जी, बालचंद्र दलवी जी का यहाँ पे आगमन हुआ है। मैं आप सभी का हार्दिक 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 स्वागत करता हूं और आपसे गुजारिश करता हूं कि मंच के ऊपर विराजमान हुई है। ये गेंद वाइड का इशारा कर रहे हैं एम्पायर। इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 23 रन। श्रीलेश गेंदबाजी कर रहे हैं, बाएं से राउंड देकर गेंद आने का इंतजार किया और हल्के हाथों से गेंद को मिड ऑन रीजन में खेला। स्ट्रोक के साथ साथ निकल पड़े थे बल्लेबाज 1 रन के लिए। कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 24 रन। इस तरीके से ये दूसरा ओवर प्रगति पे है। कुल स्कोर है 24 रन। स्कोरबोर्ड के ऊपर बल्लेबाजी कर रही है उमर 11 अंधेरी की टीम। किरण 11 शिरोने की टीम यहां पे क्षेत्ररक्षण कर रही है। ये गेंद आने का इंतजार किया और गेंद को डीप स्क्वायर के क्षेत्र में खेला। हालांकि ज्यादा ताकत नहीं लगा पाए थे। जिस तरीके से कट काटी है अजीत की, उसके लिहाज से अगर देखा जाए तो ज्यादा शक्ति नहीं लगा पाए थे स्ट्रोक के पीछे। डीप स्क्वायर के क्षेत्र में गेंद गई है और 1 रन दौड़ के अर्जित किया। कुल स्कोर है 25 रन बगैर किसी नुकसान के बाद। दूसरा ओवर प्रगति पे है। गेंदबाजी कर रहे हैं श्रीलेश और उनके सामने है बल्लेबाज बिलाल। ये गेंद स्वीप करने का प्रयास किया था बिलाल ने। गेंद ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए थे लेकिन दिशा दे पाए। लॉन्ग लेग के क्षेत्र में गेंद जा रही है। 1 रन दौड़ के अर्जित किया बिलाल ने। दूसरे रन के लिए पलट रहे। 2 रन इत्मीनान के साथ यहां पे मुकम्मल किए बल्लेबाज बिलाल ने। इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 27 रन। दूसरा ओवर प्रगति पे है और अभी भी इस दूसरे ओवर की 2 गेंदें आनी शेष है। श्रीलेश ये गेंद इस मरतबा स्वीप कर दिया है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में। अब क्षेत्ररक्षक वहां पे तैनात है और 1 रन दौड़ के अर्जित किया है। अजीत 2 छक्के के सहायता से बल्लेबाजी कर रहे हैं 16 रन के कुल योग पे। 1 छक्के के सहायता से बिलाल बल्लेबाजी कर रहे हैं 11 रन के कुल योग पे। अच्छी साझेदारी दोनों के दरमियान। अब तक दोनों ने 28 रन यहां पे मुकम्मल किए हैं। श्रीलेश गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की अंतिम गेंद बाएं हाथ से राउंड विकेट। देखिए ये गेंद आने का इंतजार किया, फ्लिक कर दिया गेंद को। अंतिम समय तक देखा, जांचा, परखा, उसके बाद लंबे ऊंचे कद के अजीत ने फ्लिक कर दिया था डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में। ओवर की समाप्ति हुई। इस ओवर के बाद कुल स्कोर है 29 रन यहां पे बगैर किसी नुकसान के बाद। जो दर्शक मेरी गुजारिश है जो सीमा रेखा के अंदर खड़े हैं मेरे दाएं और बाएं तरफ थोड़ा मागे है साहेब, प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती है सर, प्लीज प्लीज सर। सैंडी आदरणीय संदीप जी नाइक सर स्थानिक आमदार यहाँ पे विराजमान है। मैं हमेशा जब जब भी आस्था चैनल देखता हूँ सिर्फ रामदेव बाबा सिखाते हैं और बाकी सब कुछ करने का काम संदीप जी नाइक सर करते हैं। देखिए हमारे ऐरोली विधानसभा में कितने सारे जॉगिंग ट्रैक आदरणीय संदीप जी नाइक सर ने बनाए। आदरणीय नवी मुंबई के सुप्रीमो श्रीमान गणेश जी नाइक सर के छत्र छाया के नीचे, जिनके आशीर्वाद के नीचे संदीप जी नाइक सर और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तमाम नगर सेवक पदाधिकारी काम कर रहे हैं। लेकिन क्या खूबसूरत नवी मुंबई बनाए हुए है सैंडी। जितनी भी प्रशंसा आदरणीय नाइक परिवार की जाए उतनी कम है। हमेशा ही सर ने अच्छे काम को अंजाम दिया है, अच्छे काम को बढ़ावा दिया है और नाइक साहब का यही नारा है कि करेंगे तो कुछ अच्छा करेंगे वरना कुछ ना करेंगे। तो खेल की तरफ रुख करते हैं सैंडी। कुल स्कोर है 29 रन। दिलीप प्रजापति आए हैं गेंदबाजी अक्रम जारी रखने के लिए। इस गेंद को आने का इंतजार किया। मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में लंबा फासला है, उसके बीच में गेंद को खेला था लंबे ऊंचे कद के अजीत ने और दौड़कर 2 रन अर्जित किए हैं अजीत ने। इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 31 रन। तीसरा ओवर प्रगति पे है और दिलीप गेंदबाजी कर रहे हैं। ये कांदिवली के खिलाड़ी है दिलीप प्रजापति, काफी बड़ा नाम है टेनिस क्रिकेट विश्व का। गेंदबाजी कर रहे हैं अजीत के लिए। बाएं हाथ से ओवर द विकेट। ये गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद हवा में गई थी, वहां पे क्षेत्ररक्षण कर रहे हैं
किशन देवेंद्र ने ये कैच लपक लिया और इस तरीके से अजीत आउट होकर वापस जा रहे हैं। सैंडी, क्या लग रहा है किस तरीके की बल्लेबाजी यहां पे कर रहे हैं? दोनों भी बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन एकाएक अपना आपा खोया यहां पे अजीत ने और आउट हो गए। प्रदीप, चांगली फलंदाजी होती, कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं अजित जसं बल्ला गेला होता लवकर, त्याच्यानंतर पूर्णपणे संघाची जी कमान होती ती त्याने सांभाळली होती, पण कुठेतरी धोका पत्करायला लागेल, कारण दुसऱ्या प्रतिस्पर्धी आहे, खास करून शिरवणे किरण 11 हाही तेवढंच बलन्स आहे, मजबूत आहे, मग धोका तुम्हाला तर घ्यायलाच लागेल, कारण 75च्या आसपास धावा या करायच लागतील, कारण ऋषी दादा एक जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, आपल्या सर्वश्रेष्ठ फॉर्म मध्ये आहे, कारण दोन्ही सामन्यांमध्ये खेळताना ऋषी वैद्यनं मॅन ऑफ द मॅच स्वीकारले, ओमकार देसाई जर चालतोय तर 75 धावा तुम्हाला, मग धोका घेणं अतिशय महत्वाचं असणार आहे। बिल्कुल सैंडी, यहाँ पे रिस्क तो लेनी होगी, अगर आपको रन मुकम्मल करना है जोखिम लेनी होगी, और वही जोखिम लेने का काम यहाँ पे कर रहे हैं उमर 11 अंधेरी के बल्लेबाज। और ये गेंद फुलर लेंथ की गेंद थी, लॉफ कर दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से, और 6 रनों का इशारा हो रहा है एम्पायर की तरफ से। कुल स्कोर है 37 रन, जबकि ये तीसरा ओवर प्रगति पे है। दिलीप गेंदबाजी कर रहे हैं और 3 गेंदें अब तक फेंकी है दिलीप ने, जिसने 8 रन खर्च किए हैं और 1 सफलता उन्होंने यहां पे प्राप्त की है। दिलीप गेंदबाजी कर रहे हैं, ये गेंद आने का इंतजार किया और लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद को खेला और 1 रन दौड़ के अर्जित किया। दोनों बल्लेबाजों ने अपने अपने छोर यहां पे बदले हैं। कुल स्कोर है 38 रन। बिल्कुल शांत और चमकदार क्रिकेट यहां पे देखने को मिल रहा है। आदरणीय आमदार संदीप जी नाइक सर विराजमान है, खेल का लुत्फ यहां पे उठा रहे हैं। ये गेंद आने का इंतजार किया और मिड विकेट के क्षेत्र में गेंद को खेला है ओमकार देसाई। जब तक गेंद के ऊपर पहुंचते फील्ड करते तब तक 1 रन दौड़ के अर्जित किया है। मंदार आए हैं नए बल्लेबाज मैदान के बीच में। मंदार और बिलाल की जोड़ी मैदान के बीच में। सैंडी, बिलाल जो है ये डेंजर मैन है, हमने कई मर्तबा देखा है, ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए विख्यात खिलाड़ी है। देखते 2 छक्के अब तक बिलाल ने मारे हैं अपने पारी में। 18 के कुल योग पे बल्लेबाजी कर रहे हैं और ये फुलर लेंथ की गेंद थी, लॉस कर दिया है वाइडिश मिड विकेट के ऊपर से। 110 मीटर का छक्का, बिलाल के बल्ले से निकलता हुआ ये छक्का और कुल स्कोर में इजाफा हुआ है। अच्छा बल्ला लगा है वहां पे विकेटों से और आउट हो गए। सैंडी, सब कुछ ठीक ठाक चल रहा था, गेंद सीमा रेखा के पार भी चली गई। और देखिए क्रिकेट में क्या क्या नहीं होता है। 6 रन के लिए गेंद जरूर चली गई थी, लेकिन बल्ला अपना रोक नहीं पाए और विकेटों से टकराया बल्ला, और यहां पे ये हिट विकेट हो गए बिलाल। तो ये सब कुछ क्रिकेट में ही होता है, इसीलिए। और यहां पे पानी का वक्सा हुआ है, खेल रुका हुआ है। 3 ओवरों की समाप्ति हुई है और कुल स्कोर है 39 रन, जबकि विकेटों का पतन हुआ है 2। देखिए यहां पे आज संजय पाटिल अंकल नहीं है, लेकिन उन्होंने किए हुए तमाम काम और संजय पाटिल की जो प्रतिभा, हर कोई जब भी संजय पाटिल जी का नाम लिया जाता है, हर कोई कहता है कि यार बड़ी दुख की बात है आज संजय पाटिल सर हमारे बीच में नहीं है। सैंडी, किसे अपना कहे कोई इस काबिल नहीं, किसे अपना कहे कोई इस काबिल नहीं। यहां लोग तो बहुत मिलेंगे, यहां लोग तो बहुत मिलेंगे, लेकिन अंकल जैसा कहां मिलेगा सैंडी, लेकिन अंकल जैसा कहां मिलेगा, ये तो सबसे बड़ी बात होती है। सैंडी, एक नुमाइंदा होता है, बहुत ही उम्दा काम करता है, लेकिन उसकी कमी कभी भी पूरी की नहीं जा सकती, और इसी तरह से यहां पे कुछ हुआ है। आदरणीय संजय पाटिल जी आज हमारे बीच में नहीं है, लेकिन उनसे जुड़ी हुई तमाम यादें आज भी हमारे जहन में, और तमाम जो ये दर्शक यहाँ पे आए हुए, श्रोता यहाँ पे आए हुए और लाइव प्रसारण देख रहे हैं यूट्यूब के माध्यम से, हर किसी के जहन में अंकल की यादें ताजा है। सैंडी, आपके तो क्लासमेट थे अंकल, क्या बोलना चाहोगे अंकल के बारे में?
प्रदीप खरोखरच शाळेमध्ये तर आम्ही होतोच, परंतु जेव्हा जेव्हा शाळेनंतर आपण शिकत राहिलो, पण अंकलचं ते राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये जेवढे जेवढे उंची गाठत गेले, उंची गाठत गाठत तर ती माणुसकी, तो दोस्ताना, तो मित्रत्व त्याने कधीच सोडला नाही. कुठे असं चार चौघामध्ये रांगेमध्ये असं आवाज देणार, सँडी सँडी नावाने ते मला म्हणते, मन भरभरून येतं. खरोखर जेव्हा पण पहिल्या दिवशी आलो तर अक्षरशः अंकल दिसत नव्हते, म्हणजे कुठेतरी कमतरता त्यांची म्हणजे मोठी हानी झालेली आहे. माणूस जसा गेला तसे मनाला खरोखर हृदयाला पिलटानो लावलेलं आहे, हृदय भरून येतं अशा माणसानं गेल्याने. बिल्कुल सैंडी, उनकी कमी जब तक हमारी जिंदगी है तब तक जरूर खलेगी, इसमें कोई संदेह नहीं है. बिल्कुल सैंडी, जब तक ये सूरज चांद रहेगा, अंकल जी का नाम रहेगा, इसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि उनकी कमी हर समय हर पल महसूस होगी, इसमें कोई गुंजाइश नहीं है. शेखर, थोड़ा हुआ अंकल का गाना बजाइए प्लीज. आणि म्हणूनच त्याच जिद्दीने त्याच तयारीने सर्वांनी कामाला लागावं एवढी तुमच्या लाडक्या अंकलची इच्छा आहे. कराल ना? कारण संजय अंकल यांचं तुमच्यावर लक्ष आहे. घनसोलीची शान होती, गगनाला भेटणारी जिजेची तान होती, पाण्याला देवणारी दिव्यांची बाण होती, घनसोलीच्या मतली मायेची ओढ. थैंक यू शेखर, थैंक यू. तो जैसे ही अगला ओवर प्रगति पे हो, आइए सैंडी संतोष मात्रे. थँक्यू व्हेरी मच प्रदीप, थँक्स. 3 षटकं संपतात. धावसंख्या पहिल्यांदा खेळताना ऑन द टॉस अँड बॅट फर्स्ट उमर 11 अंधेरी. चौथ्या षटकाला चालू होते. चौथ्या षटकात अक्रॉस द बॅट गोलंदाज नवीन आला राहुल जोगाडिया, इथे फेमस बॉलर. कारण टप्पा याच्याकडे जरी त्याचं वय कमी असलं परंतु इम्प्रेस केले तर ऋषभ पंत या नावाचं विकेट करतं वादळ जसं करू, कारण त्या नावानं एस्ट्रेक्शन आपली दखल घ्यायला लागले. कारण हा रणजीमध्ये खोऱ्यानं धावडल्यानंतर पण या राहुल जोगाडिया त्याला टेनिस क्रिकेटमध्ये उचलून दिलं, तीच उंची मिळते हा नौका असला तरी. पुढला चेंडू खाडे यांकडून लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. अक्रॉस द बॅट लवली टप्पा पडतो, नॅचरल आउट स्विंग, सरळ टायमिंग आणि वेगळ्या पद्धतीने आउट करण्याचा प्रयत्न तो ओमकार देसायचा. तसं होत नाही, चेंडू मात्र लातेने इष्टन होतात नाही, दुर्दैव म्हणायला लागेल. धाव मात्र मिळते 1, धावसंख्या 40 वर. तर अशरफ आणि खेळपट्टीवर मंदार आहे. सैंडी, ये अशरफ के बारे में मैंने पहले भी बात छेड़ी थी कि 5 लाख रुपए की प्रतियोगिता में मीरा रोड में क्रिकेट कमेंट्री कर रहा था. ये बहुत जल्दी जल्दी में आए थे और 4 गेंदों में 4 छक्के मारे थे. ये बॉलीवुड में स्टंट मैन का भी काम करते हैं, काफी तेज तर्रार खिलाड़ी है सैंडी. नाही का फिक्झेबिलिटी वाढली, 2 खेळी त्यांनी घेतले होते आणि त्याचं स्पष्ट देखलं येस स्टंटमॅन कसा असतो त्याचं प्रात्यक्षिक मैदानात दाखवलं होतं. 2 झेल घेऊन तो फेस केला अशरफ. पुढच्या बॉल चेंडूला राहुल जोगाडेच्या. अंतिम फायनल आपण पाहू शकता अंकल स्मृती चषक 2017. खरोखरच मोठे हस्तीच्या नावावर जे कमिटमेंट बरेच जण केले ते खरं भाऊक कमिटमेंट होते. पुन्हा जगत रनअप चुकलेला होता आपल्या खाडी एंड कडून राहुल जोगाडिया. 1 शॉट टर्नमॅन शॉट पण, 1 शॉट बॅकवर्ड पाऊन, शॉट एक्स्ट्रा कव्हर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. लो पद्धत व्हॅरिएशन चांगला बॅटता येतो, त्याच्यानंतर बॅटला तिरपी केले होते कारण बॅटची एज घेऊन गेला तर बॅकवर्ड गलीच्या ठिकाणी जिथे क्षेत्ररक्षण होता. 1 धाव मिळते फलंदाज अशरफला. अशरफ ओपन द अकाउंट. धावसंख्या पोहोचते 4 षटकाच्या दरम्यान 41 वर. धावसंख्या प्रदीप येणं खूपच गरजेचं आहे कारण फायनल मॅच, कारण देवेंद्र सारखे आणि त्याच्यानंतर अनुभवी असा ऋषी दादा आहे, ओमकार देसाईचा एक आक्रमक फलंदाज ज्यांच्या फलंदाजीमध्ये पण डेफिनेटली 70-75च्या आसपास या अंतिम फेरीमध्ये धावं काढणं आवश्यक आहे. उमर 11 अंधेरीला. लेफ्ट हँड खराब चेंडू, त्याचा समाचार घेतला हे खरोखर हा पूर्णपणे हा मेजवान येते त्याचा लाभ नाही पण 2 धावा काढतोय झपाट्याने. ताळमेळ चांगला होता अशरफ आणि मंदारचा. मंदारच्या खात्यात 2 धावा येतात. धावसंख्या हळद गेल्या पुढे जाते. 4 षटका दरम्यान 43 धावा. क्रिकेट खचाक करणार प्रेक्षकांसाठी एक संधी केल्या. गत वर्षी एक 7 ग्रॅमची चेन मात्र ठेवण्यात आली होती. भाग्यता एक रसिकाला इथे 3 मोबाईल फोन ठेवण्यात आले, चिठ्ठ्या वाटले गेलेले आहेत. बघूया त्याच्यानंतर जसं सामन्याचा अंतिमता जसं बक्षीस वितरण सोहळा होईल तसं 3 भाग्याचे विजेते इथे घोषित होतील. धावसंख्या लागलेली आहे 43. फॉर इन प्रोग्रेस. आपण बघता तर मंचावर एक हँडसम मॅन आमदार, खरोखरच त्यांचं कार्य एवढं आहे सांगण्यात तर शब्द आखवड. पण इथे मात्र चांगला चेंडू, हलकीशी अफेल
इथे दाद मागण्याचा प्रश्नच नाही. व्हेरी गुड बॉलिंग, व्हॅरिएशन बघितलं प्रदीप, लवली बॉलिंग, दोन नॅचरल आउटस्विंग, नाही तर फुलेचं दोन चेंडू. काय बचील सैंडी पिछले गेंद के पिछले गेंदों को अगर देखा जाए तो थोड़ी धीमी गति की गेंद ये फेंकी थी. राहुल जोगाड़िया ने गति में परिवर्तन किया था. और क्यों राहुल जोगाड़िया एक शीर्ष गेंदबाज है, इसका उदाहरण है मैदान के बीच में. चांगला फटका, परंतु इथे कुठेतरी व्हाट अ ग्रेट स्पेक्टॅक्युलर कॅच, झेल मंगेश. सैंडी करीब करीब वाइडिश मिड विकेट से वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ दौड़ लगाई थी मंगेश में, और क्या लाजवाब कैच लपक लिया. देखिए कैचेस विद द मैचेस क्रिकेट में कहा जाता है, उसके ऊपर मंगेश बिल्कुल खरे उतरे यहाँ पे. सुरेख झेल आणि ते मध्ये पडतो लागतं मंदारला. मंदार बॅक, तिसरा हादरा, धावसंख्या चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 45 संडी 43. तर पुन्हा एकदा ते गीत जे बिल्कुल अंकल का गीत बजाइए वो शेखर. घे भरारी आकाशी सगळ्या स्वप्ने संजय अंकलची. घे भरारी आकाशी सगळ्या स्वप्ने संजय पाटीलची. आता कोणाचं लढच्या हाकीला कमी झाल याचा तुमच्या संजय पाटील अंकलला विश्वास आहे. कारण आता थँक्यू. 43 धाव लागतात 4 षटकाच्या समाप्तीनंतर. संडी कई सारी यादें जुड़े हुई है संजय पाटिल अंकल के साथ. मैं और मेरी रेडियो दोस्त नेहा तलवार यहाँ पे बैठे हुए थे गाड़ी का इंतजार करते हुए. फाइनल का मुकाबला खत्म हो चुका था. अंकल मेरे पास आए और पूछा कि प्रदीप क्या है, क्यों, किसका इंतजार कर रहे हो. मैं इसके बाद बताता हूँ. खेल की शुरुआत हो रही है. संडी दिलीप प्रजापती इज सेकंड अँड टीम लास्ट डेट वर स्टार्ट. शेवटचं अखेरचं षटक दिलीप प्रजापती. उमर इज फेसिंग उलटाचा ढलोपटाचा अंदाज मात्र बांधता रीड करताना लाच पण दिशा दिली होती. पण टप्पा उचलला, पण काय चाणक्य होतं या क्षेत्ररक्षण ग्लेन माहितीचं. सुपरप्ले फिल्डिंग आहे तो, पण तो जातं अडवतो. 2 धाव मिळतात पहिल्या चेंडूवर. 2 धावसंख्या वाढते 45 वर. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत प्रदीप. 5 मध्ये 15 धावा येतात तर डेफिनेटली फायनल विल बी फाईट. डेफिनेटली अंतिम फेरा रंगेल. 15 धावा 5 चेंडू मध्ये येतात. तर दिलीप प्रजापती येस लवली बॉल आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूची फळी अगोदर येते, चेंडू नंतर येतो. टायमिंग मिस करत आहे. लवली बॉल नॅचरल सरळ स्विंग करून गेला होता हा चेंडू. अगर यहाँ पे कड़ी टक्कर देनी है उमर 11 को मुकम्मल करने होंगे, क्योंकि हमने देखा कि ऋषि दादा अपने सर्वोच्च फॉर्म में है. पुन्हा येतो पुढला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. टायमिंग बेमिसाल लूज पे नंतर जोराने फेकून डीप वाइडिश लॉंगॉनला षटकार. कुल स्कोर है 51 रन. अर्धशतक गाठलेलं आहे. 51 धावा धावफटका लागला ते. तर फटका कारण चेंडू खूपच खराब होता. पुढ्यात गेला होता. स्विंग जसं नॅचरल आउटस्विंग त्याला फेकून दिलं होतं. बॅटचा अँगल जरासा तिरपा करतोय आणि फेकून देतोय. उमर सरळ वाइडिश डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. धावसंख्या 51. 3 गडी बाद. सैंडी एक कप्तान है टीम के उमर 11 अंधेरी के, और लाजवाब क्रिकेट खेलते ही है उमर खान. Oh, yes, back to back. Another Umar Khan is the captains of the Umar 11 Andheri. Another in the front lead. पूर्णपणे 2 पावलं पुढं. बॅक टू बॅक 2 षटकार. आता मजा येईल प्रदीप. कारण धावसंख्या 57 वर. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये एखादा असला मोठा पटका मॅच खरी अंतिम फेरीचा उत्साह वाढेल, स्थगिती वाढेल, पुन्हा उत्कंठा वाढेल. एवढं मात्र 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू दिलीप प्रजापती लेफ्ट हँड ओव्हर स्टान्स सोडले. त्याच्या कानाचा काय हेलिकॉप्टर शॉट सजवलाय आणि इथे ओ सुपर्ब कॅच यार. राहुल जोगाडिया काय ह्या नवतरुण एक षटक त्याने अफलातून टाकलं होतं. फक्त 4 धावांचं आणि एक अफलातून जल. जसं सूर्याला गेल्याला हनुमान जातो तसं अक्षरशः सूर्याला गिलतो का काय सुपर यार. वंडरफुल स्पेक्टेक्युलर कैच बाय राहुल जोगाडिया. लाजवाब कैच सैंडी, इसमें कोई संदेह नहीं है. तो सैंडी मैं और नेहा तलवार यहाँ पे बैठे हुए थे. अंकल मेरे पास आए और पूछा कि प्रदीप काय कशाला बसलाय. मैंने अंकल से कहा कि सर गाड़ी का इंतजार कर रहे हैं, गाड़ी लेने के लिए कोई गया है. तो अंकल ने 1000 की नोट अपने जेब से निकाली और मेरे जेब में डाली और कहा कि टैक्सी ने इथून वाशीपर्यंत जा. मैंने कहा अंकल आपने तो मेरे को मेरा जो हरजाना है वो दिया है,
तो मेरे को जरूरी नहीं 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 हे जर घेतलं नाही तर मी तुझ्याबरोबर बोलणार नाही. और जबरदस्ती उन्होंने मेरे जेब में वो 1000 रुपए का नोट डाला. सैंडी, आज बड़ा बुरा लग रहा है कि अंकल आज हमारे बीच में नहीं है, लेकिन उनसे जुड़ी हुई तमाम यादें आज भी हमारे जहन में ताजा है. नक्कीच तेवढेच महान होते आमचे अंकल, लडके अंकल. तर शेवटचा चेंडू, धावसंख्या 57. शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू. लुक ॲट दॅट, षटकार क्रमांक 3. पाहिजे मजा. ही असेल रंगत, ही वाढलेल्या षटकारानं अजून या सामन्याची रंगत वाढेल. या बद्दल धावसंख्या षटकाराने वाढले. पहिल्यांदा खेळताना 63, उमर 11 अंधेरी, 64 धावांचा वन. अंतिम फेरीचा सामना चुरशीचा असेल. तोपर्यंत आम्ही रजा घेतो. याच्यानंतर पुन्हा एकदा मी इथे बोलवतो एक नवी मुंबईची बुलंदाबाद कुणाल दाते आणि त्याचा सोपतील असेल अजून गोड आवाज मांडवाच्या मंगारे चाललंय काय याचं चांगलं सूत्रांकन करणारं विघ्नेश मडवी. आइए विघ्नेश अँड कुणाल. हेलो 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 चेक. हेलो हेलो स्वर्गीय संजय पाटील अंकल स्मृती चषक 2017 मध्ये पुन्हा एकदा मी कुणाल दाते सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आपल्या मंचावर. तुम्ही पाहू शकाल आदरणीय आमदार संदीपजी नाईक साहेब उपस्थित झालेत, त्यांचं हार्दिक स्वागत मी करतोय. परंतु मित्रांनो, ही स्पर्धा ज्या व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ इथे रंगते, संजय पाटील अंकल, ते आपल्याच्यात आज नाहीयेत. परंतु संजय पाटील यांनी घनसोली गावाला काय दिलं याच्या बाबतीत एक सुरेख लेख माझ्यापर्यंत आला होता आणि तो लेख मी तुम्हाला सांगेन. संजय पाटील अंकल एक झंझावत, संजय पाटील अंकल एक वादळ. तर मित्रांनो, दादा कुठे आहे भ्रमणध्वनीवर आलेला कॉल रिसीव्ह केला रे केला की भारदस्त आवाज यायचा. तितक्यात प्रेमाने आणि विनम्रतेने विचारपूस करणारे एक वाक्य नेहमीच कानी पडायचं. आणि आज यापुढे आस्थेने विचारपूस करणारी वाक्य नवी मुंबई तसेच प्रामुख्याने घनसोली नागरिकांच्या कानी कुणाही राजकारणाच्या माध्यमातून कधीच पडणार नाहीत. सर्वसामान्य नागरिक अथवा तळागाळातील कार्यकर्ते काही कामानिमित्त जेव्हाही फोन करायचे तेव्हा सर बोला असा आवाज ज्यावेळेस यायचा अंकल यांचा, तेव्हा मात्र अंगावर अक्षरशः शहारे यायचे. सर म्हणून संबोधणारा कधीच क्षितिजा पलीकडे जाऊन गेला हे आजही माझं वेळ मन मानायला तयार नाही, कारण संजय पाटील अंकल एवढे ग्रेट होते. अंकल या नावाच्या साम्राज्याचा आज अस्त झाला आहे. गेल्या 20 वर्षापासून नवी मुंबईच्या राजकीय तसेच सामाजिक पटलावर तारा अखेर आज आपल्यातून निघून गेला. राजकीय जीवनात प्रवेश करून यशाची उत्तुंग शिखरे गाठल्यानंतर निव्वळ राजकारण करणारे आपण सर्वांनाच पाहतो. सत्ता आणि खुर्चीच्या व्यासपोटी बाजूला सारून स्वतःला समाजाप्रती समर्पित होणारा अवलिया म्हणजेच संजय पाटील अंकल. 5 नोव्हेंबर 2016 रोजी कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक अशा सर्व क्षेत्रातून न भरून काढणारी निश्चितच मी म्हणेन हानी झाली, कारण संजय पाटील अंकल आपल्यातून निघून गेले. क्रीडा क्षेत्राविषयी सांगायचं झाल्यास दरवर्षी भरवले जाणारे हे भव्य दिव्य सामने, अविस्मरणीय क्रिकेटचे सामने हे मात्र पाहण्यासाठी आज नवी मुंबईची जनता पूर्णपणे पोरकी झाली. बहु झाले, बहु होतील, परंतु संजय पाटील अंकल यांच्यासारखे फक्त आणि फक्त संजय पाटील हेच होते. तर अखंड 18 वर्ष नवरात्रीची उपासना करून गरब्याच्या माध्यमातून जनसामान्यांच्या मनावर गारूड करणारा देवी आविष्कार म्हणजेच संजय पाटील अंकल. माता भगिनींना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सौभाग्याचे वाण वाटणारा एक अवलिया म्हणजे संजय पाटील अंकल. आणि त्या संजय पाटील अंकलला यांना मात्र माझी भावपूर्ण श्रद्धांजली. तर घेऊन चालतो तुम्हाला या मॅच मध्ये. खूप रोमांचक सामना, अंतिम सामना. या मॅचच्या दरम्यान अजूनही अनेक घडामोडी आहेत, त्या अंकलच्या मी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन या मॅचच्या नंतर. तर टार्गेट इथे सेट केलंय 64. ओंकार देसाई.
पहिला चेंडू पंचाकडे, अपील अपील, खूप मोठा उत्साह होता या अपील मध्ये. पाहूया पंच काय इशारा देत आहेत. अंपायर सतीश कुरूप, पंचांची भूमिका त्यांच्याच बरोबर कल्याणी घोरपडे. या पंचांच्या बाबतीत तुम्हाला मी माहिती देईन. 10PL ही शारजामध्ये खूप मोठी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली आणि शारजा दुबईमध्ये जाऊन देखील पंचांची भूमिका ज्यांनी पार पाडली. पाकिस्तानचे देखील 3 पंच होते, त्यांच्या बरोबरीने भारतातून देखील हे पंच तिथे जाऊन पोहोचले होते. असे सतीश कुरूप मुख्य पंचांच्या भूमिकेत, तर स्क्वेअर लेग अंपायर कल्याणी घोरपडे पंचांची भूमिका पार पडतायत. संघाची धावसंख्या 1 धाव इथे फलकावर लागली. हे षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना गोलंदाज येतोय अनिकेत सानप. अतिशय चांगला हा गोलंदाज आहे. खूप वेळा आम्ही पाहिलंय गोलंदाजी करताना मुलुंडच्या माध्यमातून देखील. मुलुंडच्या स्पर्धेमध्ये DK मेमोरियल ट्रॉफी मध्ये मागच्या वर्षी खूप चांगलं मेडन ओव्हर यांनी टाकलं होतं. चांगला फटका बॅकफुटला गेला, कव्हरला दिशा दिली. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत, परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे, कारण हे मैदान स्वर्गीय संजय पाटील अंकल यांच्या कल्पनेतून बनलंय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. होता तू व्यक्ती महान. थँक्यू अंकल, आपल्यातून जाणे म्हणजेच हे जाणे नव्हे तर आम्हा सगळ्यांच्या अंकलच्या चाहत्यांच्या शरीरातून चैतन्य जाण्यासारखी ही गोष्ट आहे. कारण अंकल आणि अंकल आणि अंकल संजय पाटील अंकल हे खूप वेगळं व्यक्तिमत्व होतं. या स्पर्धेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन. सुरेख चेंडू बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली. मिड ऑनच्या दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि धावा झाल्यात 6 धावा इथे फलकावर लागल्या. षटक क्रमांक हे प्रगतीपथावर असताना या वेळेला पहिलं टार्गेट इथे सेट केलंय 64 धावांचं, 64. पाहू शकाल वंश यांना देखील अंकलच्या प्रतिमेच्या माध्यमातून मी म्हणेन, कारण संजय पाटील अंकल यांच्या अनेक आठवणी आहेत माझ्या बाबतीत देखील, त्या पण तुम्हाला मी सांगेन. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओहो, सुरेख गोलंदाजी. लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न झाला होता ओंकार देसाई याचा. कुर्ल्याचा हा तडाखेबाज फलंदाज, परंतु डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. किरण 11 शिरवणे या नावाने खेळतोय. किरण मेहर यांचा हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूने उमर खानचा संघ उमर 11 अंधेरी. फुलर लेनचा चेंडू होता, सरळ बॅटने इथे खेळून काढला. चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेखा पार, चौकारासाठी आणि या 4 धावा. साऱ्या नवी मुंबईची शान. होता तू व्यक्ती महान. आज खेळतो या तुझ्या नावान. संजय पाटील तुला सलाम. तुझ्या नावावरी तुझ्या कामावरी आहे आम्हा. तर 4 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 10 धावा इथे फलकावर लागल्यात. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, त्याचबरोबर मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट फाईन लेग आणि एक स्लिप तैनात. पुन्हा एकदा लाईनच्या विपरीत खेळतोय ओंकार. बॅटची आतमधली कडा चायनीज कट, लेमन कट घेऊन चेंडू जातोय शॉर्ट फाईनच्या दरम्यान. तोपर्यंत रन मात्र मिळताना दिसत नाहीत. धावा झाल्यात 10. धावा करायच्या 64 या मॅच मध्ये आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 10. पाहिलं असेल अंकल एक झंझावत होते, याच्यात तीळ मात्र शंका नाही, कारण 18 वर्ष नवरात्रीच्या माध्यमातून देवीची ज्यांनी उपासना केली, गरब्याच्या माध्यमातून जनसामान्यांच्या मनावर गारुड ज्यांनी घातलं, त्या दैवी आविष्कार म्हणजेच संजय पाटील अंकल. आणि ते अंकल आज आपल्या याच्यात नाहीयेत. त्याचमुळे खरोखरी खूप मोठी हानी झाली या घनसोली गावाची. घनसोलीच्या राजकारणातली मी म्हणेन, घनसोलीतल्या समाजकारणातली मी म्हणेन, कारण अंकलवर प्रेम करण्याची संख्या व्यतीत म्हणे व त्यातून निघणारे आक्रोश आम्ही सातत्याने पाहिलेत. त्यांनी घालून दिलेली समाजसेवेची अखंड परंपरा अबाधित ठेवण्याकरता आम्हा सर्व चाहत्यांच्या माध्यमातून खरोखर तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली अंकल. आज तुम्ही ही स्पर्धा पाहत असाल, आज तुम्ही या मंचावर बसलेले पाहुणे पाहत असाल, तर खरोखर आमच्या देखील डोळ्यात अश्रू आहेत तुमच्या जाण्यामुळे, कारण खूप चांगलं कार्य अंकल यांनी घनसोलीच्या विकासाच्या माध्यमातून केलं होतं. तर संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर, 10 विदाउट लॉस. तर दुसरं षटक टाकण्यासाठी मॅन फ्रॉम लखनौ उत्तर प्रदेश यूपीचा खेळाडू गोलंदाज धीरज सिंग. हे षटक क्रमांक 2 ओव्हर द विकेट.
पहिल्या चेंडूवर चांगला फटका, लाफ्टेड ऑफ ड्राईव्ह चेंडू जातोय, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. तुझ्या कामावरी आहे आम्हा अभिमान. खरोखर हा चौकार, कामावर खूप मोठा अभिमान आहे अंकलच्या. हे गाणं खरोखर मी म्हणेन शहाऱ्यांत ज्यावेळेस मी पहिल्यांदा या स्पर्धेसाठी आलो त्यावेळेस अक्षरशः अंगावर शहारे आले होते गाणं ऐकून. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन जातोय, रनआउटची संधी असेल. भूषण शिंदेने घर इथे मात्र सोडलं होतं. ओंकारचा कॉलच नव्हता, येस नो वेट, तिन्ही गोष्टी नव्हत्या, कारण भूषण स्वतः धावत सुटला होता. त्यामुळे मात्र रनआउटची संधी हुकली, परंतु संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. 14 विदाउट लॉस, 14 धावा. किरण 11 शिरवणे संघ पाठलाग करतोय 64 या धावसंख्येचा. धावा अजूनही करायच्या तुम्हाला 50 आणि बॉल तुमच्याकडे असतील 22 चेंडू 50 धावा. फुलर लेनचा चेंडू होता, त्याला सन्मान दिला. यालाच म्हटलं जातं समजदारीचं क्रिकेट. एखाद्या चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा समाचार घ्या, हेच सातत्याने सांगितलं जातं सुनील गावस्कर यांच्या माध्यमातून, ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये शतकं लगवली. 34 धावा आपलं पाहतोय फलकावर. 15 आणि 15 आकडा ज्याही वेळेस आमच्या समोर येतो, सचिन रमेश तेंडुलकर 15 नोव्हेंबर 1989 पहिल्यांदा कराचीमध्ये ज्यावेळेस खेळण्यासाठी गेला, 16 वर्ष 210 दिवसाचा असताना, ती आठवण आम्हाला होते. तर 15 धावा यावेळेला फलकावर लागल्यात. फलंदाजी करत असताना टार्गेट आहे 64 धावांचं, 64. अजूनही 49 धावांची आवश्यकता असेल, कारण 21 चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील. ओहो, सुरेख लाईन आपल्याला पाहायला मिळते. खरोखर या गोलंदाजी ऍक्शन, रिदम, त्यानंतर पिचिंग, बॉलची टप्पा आणि त्यानंतर बाहेर जाणारा चेंडू, या सर्व गोष्टी बघितल्यावर मला ग्लेन मॅग्रा याची आठवण होते. कारण तुम्ही पाहिलं असेल काय क्लीन ऍक्शन आहे गोलंदाजाची. उंची पाहू शकाल तशीच आहे, त्याचबरोबर रिदम तुम्ही पाहू शकाल, फॉलो थ्रू तुम्ही पाहू शकाल, टप्पा तुम्ही पाहू शकाल. या सर्व गोष्टी गोलंदाजासाठी खूप चांगल्या आहेत. तर येतोय सिंग. ओहो, सुरेख गोलंदाजी, चेंडू पार आदळतोय, लेग स्टिक सोडून जाणार हा चेंडू असं पंच इशारा देतात. कल्याणी घोरपडे तोपर्यंत लेग बाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचते. टार्गेट इथे सेट केले 64 धावांचं. आपण पाहू शकाल संध्याकाळच्या सत्रामध्ये हवा विरळ होत जाताना दिसते, परंतु हे खाडीच्या लगतचं मैदान आहे. इथे मात्र हवा कधीच विरळ होत नाही. इथे फटके जातात, परंतु तुम्हाला तसे मारावे लागतील फटके. तर हेच काहीसं पाहायला मिळतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा कमी होतात, परंतु इथे रन देखील चेस होताना आम्ही मागच्या वर्षी पाहिलेत. कारण आम्ही पाहिलं होतं विजय पावलेच्या विरुद्ध ऋषिकेश वैद्य दादा यांनी केलेली फलंदाजी ओव्हर द विकेट. 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. दादा फुलर लेनचा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी, रनआउटची संधी असेल आणि या वेळेला पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय सतीश कुरूप यांचा, नॉट आउट. कारण फलंदाज आपल्या घरात सुरक्षित जाऊन पोहोचलाय. 2 षटक इथे संपलेत. 2 षटकामध्ये फक्त 8 ची सरासरी, 16 धावा. अंकल पुन्हा एकदा एक झंझावत तुमच्या समोर घेऊन येतोय. माता भगिनींना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सौभाग्याचे वान वाटत फिरणारा देवदूत म्हणजेच अंकल होते. आणि तो देवदूत आज इतक्या लवकर काळाच्या पडद्याआड जाईल याची किंचितशी कल्पना आम्हाला नव्हती. त्याचबरोबर मी म्हणेन लीलाधरजी नाईक साहेब आमच्या मंचावर बसलेत, यांना देखील नव्हती. त्याचबरोबर केशव म्हात्रे अंकल आमच्या मंचावर बसलेत, यांचे तर अतिशय जवळचे मित्र होते संजय पाटील अंकल. त्याचबरोबर मी मंचावर म्हणेन संदीपजी नाईक साहेब इथे बसलेत, त्यांच्याही या विधानसभा कार्यक्षेत्रात अंकल यांची खूप मोठी भरारी होती. आज खूप मोठी हानी झाली मी म्हणेन अंकल जाण्याने या स्पर्धेच्या माध्यमातून देखील. तर संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा इथे फलकावर लागल्यात आणि 16 धावा इथे फलकावर लागल्यानंतर धीरज याचं षटक तुम्ही पाहू शकाल. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 6. तर गोलंदाज येतोय हुसेन, मॅन फ्रॉम चेंबूरचा हा खेळाडू. हेच असतं खुल्या गटातलं क्रिकेट, कारण वेगवेगळ्या स्टेशन मधून वेगवेगळ्या उपनगरातून खेळाडू खेळण्यासाठी येतात. 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता, म्हणजे सरासरी जर तुम्ही पाहिली रिक्वायर रन रेट 16 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धावा तुम्हाला करायच्या आहेत. तुम्ही पाहू शकाल वंशला देखील, तो देखील
या स्पर्धेसाठी ते उपलब्ध झालाय तो देखील आलाय आणि ज्याही वेळेस या स्पर्धेची सुरुवात झाली आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून फुगे सोडण्यात आले त्यावेळेस वंशने म्हटलेलं वाक्य खरोखर हृदयाला स्पर्श करून गेलं. वंशने म्हटलेलं ते वाक्य हृदय हेलावून जाणारं होतं कारण वंशने म्हटलं होतं की हे फुगे मात्र माझ्या पप्पांना म्हणजे माझ्या वडिलांना भेटायला चाललेत. ओव्हर द विकेट. पंचाकडे अपील 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 केली जाते सातत्याने. पुन्हा एकदा डॉट बॉलचा इशारा इथे केला जातोय. संघाची धावसंख्या 16 48 धावांची आवश्यकता असेल. अजूनही बॉल असतील तुमच्याकडे 17 बॉल 48 17 चेंडू आणि 48 रन हे समीकरण. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना फुलटोस बॅटची कळा पॉइंटच्या दरम्यान चेंडू हवेत होता. गलीमधून देखील क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता तो देखील पाहत राहिला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावला परंतु तोपर्यंत 1 रन इथे पूर्ण झाली. संघाची धावसंख्या 17. यावेळेला फटके येताना दिसत नाहीये. सर्व प्रेक्षक वाट बघत असतील कुठेतरी ऋषिकेश दादा ज्यांनी 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटलाय परंतु हे खेळाडू देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत मित्रांनो कारण या खेळाडूने भूषण शिंदेने नुकताच सुप्रीमो ट्रॉफी रसायनीमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळवलाय. ओंकारने तर 5 चेंडूत 5 षटकार अनेक वेळा लगवलेत. आहा काय फटका लगवलाय. चेंडू कव्वरच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. चौकार. नो चान्स. 4 रन. DJ Vaibhav in the mix. 4 धावा. चौकार. धन्यवाद. 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या वेळेला 21 या आकड्यावर. 21 धावा. समीकरण तुम्ही पाहू शकाल. 64 धावा तुम्हाला करायच्या आहेत म्हणजे अजूनही 43 धावांची आवश्यकता असेल. अजूनही 15 चेंडूमध्ये 43. बॅटची कळा घेतली. यावेळेला फलंदाज बाद होतोय. 14 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण असेल. पाहूया मैदानात कुठला फलंदाज जातोय. प्रेक्षकांची मागणी तर वेगळी आहे. पाहूया मैदानात कुठला फलंदाज जाईल या वेळेला. 14 चेंडू आणि 43 धावा. यांचं तुमच्यावर लक्ष आहे. खरोखर घनसोलीची शान अंकल आहेत परंतु क्रिकेटमध्ये सध्या शान असलेला खेळाडू मैदानात जातोय. ऋषिकेश वैद्य मॅन फ्रॉम गोरेगाव पेशाने शिक्षक आहेत आणि शिक्षकाची भूमिका पार पडत असताना देखील क्रिकेटमध्ये त्यांनी गुजरातमध्ये जाऊन नुकतंच शतक पूर्ण केलंय आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना अतिशय मोठा बहुमान नुकताच मिळालाय. प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना परेलच्या मैदानामध्ये नरेपारच्या मैदानामध्ये नुकताच प्राप्त झालाय. मागच्या वर्षी शिवशक्ती पाळेच्या विरुद्ध त्यांनी 31 धावांची खेळी रतनबुवा स्पर्धेमध्ये केली. याच मैदानात विजय पावले सांगली जिल्ह्यातला मांगले गावचा खेळाडू पावलेच्या विरुद्ध मात्र एका ओव्हरमध्ये 24 धावा कुठून काढणारा खेळाडू सध्या मैदानात जाताना फलंदाज ऋषिकेश वैद्य. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर. 43 धावा अजूनही करायच्या आहेत. 14 चेंडूमध्ये 14 चेंडू 43 धावा. 14 बॉल 43. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना हुसेन. चेंबूरचा हा खेळाडू हुसेन. क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात आहे. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल. 2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक स्लिप देखील तैनात आहे त्याला आपण शॉर्ट थर्डमॅन म्हणू शकतो. त्याचबरोबर स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक जातोय त्याला कॅपची आवश्यकता आहे कारण सूर्य अस्ताच्या दिशेने चाललाय. या सर्व प्रोफेशनल लेवलच्या गोष्टी असतात. या सर्व खेळाडू पाळतात. मिड विकेट एक तैनात आहे आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑन तैनात ठेवण्यात आलाय आणि एक कव्हर तैनात. गोलंदाज ओव्हर द विकेट हुसेन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरच सीमा रेषा पार. हा खणखणीत षटकार. ऋषिकेश वैद्य मॅन फ्रॉम गोरेगाव. घनसोलीची शान होती. गगनाला भेटणारी विजेची तार होती. वादळाला देवणारी दिव्यांची बाण होती. थँक्यू.
काय सुरेख गाणं इथे संजय रानकर आणि त्याचबरोबर विघ्नेश मडवी यांच्या आवाजात हे संजय पाटील अंकल यांच्यासाठी श्रद्धांजली. खरोखर गगनाला भिडणारी विजेची तार होती संजय पाटील अंकल. घनसोली गावची शान होती संजय पाटील अंकल. घनसोली गावचं झंझावत होतं संजय पाटील अंकल. घनसोली गावचं राजकारणाच्या पटलावरचा क्षितिजाप्रमाणे चमकणारा एक कार्यकुशल नेता होता संजय पाटील अंकल. संघाची धावसंख्या 27. फुलटोस याला टर्न केला, चेंडू मिड विकेटच्या दिशेने गॅप्स मध्ये जातोय. 2 बॉल मध्ये 10 धावा, स्ट्राईक रेट 500चा. इथे मात्र खेळणारा खेळाडू फलंदाज ऋषिकेश वैद्य दादा. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचते. येणारे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या अजूनही 33 धावा. अजून एक गोष्ट मी संजय पाटील अंकल यांच्या बाबतीत सांगेल. कालपर्यंत नागरिकांच्या आपापसातील भांडणे, गृह कलह, जमीन जुमल्याचे वाद जे काही टोकाचे असतील त्या सर्वांच्या बाबीमध्ये यशस्वी तोडगा किंबहुना दोन्ही पक्षांना पटेल अशा पद्धतीने न्यायदानाचे भरीव काम करणारे संविधानिक सदृश्य व्यक्तिमत्व म्हणजेच संजय पाटील अंकल. यावेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा संजय पाटील अंकल यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी या स्पर्धेच्या माध्यमातून इथे थांबतो आणि पुढच्या 12 चेंडूसाठी माईक सोबवतोय विघ्नेश मडवी, याच गावचे भूमिपुत्र. 12 चेंडू आणि 33 धावा. किरण 11 शिरवणे विरुद्ध लढत उमर 11. कोण जिंकेल हा सामना या पण ऐकूया. या गावचा एक सुमधुर आवाज विघ्नेश मडवी यांच्याकडून. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. संजय पाटील मित्रमंडळ व 40+ क्रिकेट संघ घणसोली आयोजित कैलासवासी संजय पाटील अंकल यांच्या स्मरणार्थ अंकल स्मृती चषक 2017 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत. तर विद्यमान सामना रंगतोय किरण 11 शिरवणे वर्सेस उमर 11 अंधेरी. तर तो चेंडू आहे मैदानात, तर कृपया तो चेंडू काढायचा आहे, विनंती असणार आहे. प्रेक्षकांना विनंती करतो की चेंडू फेकायचा आहे. मैदानात आपल्या समोर चेंडू दिसतोय. तर 64 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे किरण 11 शिरवणे संघासमोर. तर एक चांगली फलंदाजी आतापर्यंत ऋषिकेश दादा वैद्य आपण पाहिलात, तर सन्माननीय नगरसेवक घनश्याम मडवी सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं इथे हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर उर्वरित 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. ग्रँड फिनालेचा सामना पाहायला मिळतो या घणसोलीच्या 40+ मैदानावर. प्रेक्षकांची तमाम गर्दी पाहायला मिळते आणि संजय पाटील अंकल जे आपल्याला सोडून गेलेत, जे आपल्यापासून दूर केले, त्यांना मानवंदना, त्यांना श्रद्धांजली आणि त्यांच्यावर असणारं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून इथे दिसताना दिसतंय. तर एक चांगली श्रृंखला आणि एक चांगली स्पर्धा, एक मानवंदना देताना संजय पाटील अंकल स्मृती चषक 2017चं है भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेची सांगता होताना दिसते आणि अखेरची लढत आणि 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. तर ऋषी दादा वैद्य या खेळाडूने मात्र आजचा दिवस गाजवलाय, कारण की पहिला सामना खेळले होते, मॅन ऑफ द मॅच ठरले होते ऋषी दादा वैद्य. त्यानंतर मात्र दुसरा सामना खेळले, त्यानंतर मात्र ऋषी दादा वैद्य पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच ठरले होते. आता ग्रँड फिनालेचा सामना आहे. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. येता येता पहिल्या 2 चेंडूवर एक षटकार आणि चौकार लगावलाय आणि आगाज दिले की फायनलचा ग्रँड फायनलचा सामना हा चुरशीचा होणार आहे. तर 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. गोलंदाज धीरज सिंग या गोलंदाजाने मात्र या स्पर्धेत छाप सोडली. उंचपरा गोलंदाज. पहिला चेंडू वेगवान चेंडू सरळ जातोय फाईन लेगच्या दिशेने. इथे क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत फेकी होईल. एक धाव इथे पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट होते. ऋषी दादा वैद्य येतोय. तर आता मात्र समीकरण बदलत चाललंय. 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे, कारण की रोख रक्कम 2.5 लाख रुपयाचं हे पारितोषिक आहे आणि भव्य दिव्य ट्रॉफी. तर ह्या कोणत्या संघाचं इथे नाव कोरणार आहे, किरण 11 शिरवणे की उमर 11 अंधेरी या 2 संघाचा. तर तुर्चीची लढत पाहायला मिळते. 11 चेंडूत 32 धावांची आवश्यकता आहे. तर सातत्याने या घणसोली 40+ मैदानावर आपण पाहिलं हे ओपनच्या मॅचेस संजय अंकल पाटील यांच्या माध्यमातून आपण भरवताना पाहिलं. पण आज अंकल नाहीत, पण त्यांच्या स्मरणार्थ ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा यशस्वी होताना दिसते.
तर धीरज सिंग येतोय, चौथं षटक घेऊन येतोय. या षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. या ग्रँड फायनलचा सामना, तमाम प्रेक्षकांची गर्दी. इथे मात्र दिशापासून भरकटलेले दिसतोय. अवंतर धावसंख्येने वाढ, व्हाईट बॉलचा इशारा होतोय. संघ पोहोचतोय 33 वर. तर एक चांगली गोलंदाजी ताकद असताना मात्र इथे खराब. तर विनंती करतोय बॉलरच्या मागे जी स्क्रीन समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण स्क्रीन सोडून उभं राहायचंय, विनंती करतोय. तर तिकडे बसू पण नका सर प्लीज, कारण की फलंदाजाला त्रास होतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा धीरज सिंग सज्ज होतोय. पुन्हा एकदा चेंडू ग्लान्स केले, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण होत आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले. 34 धावसंख्या, 34 आकड्याचा विचार केला तर 34 शतक आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तर 10 चेंडूत आणि 30 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 30 धावा, 30 धावा 10 चेंडू पाहायला मिळते. तर धीरज सिंग पुन्हा एकदा सज्ज होत आहे. समोर आहे ओमकार देसाई. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ग्लान्स केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईल, फेकी करील तोपर्यंत एकेरी धाव मिळते. तर संघ पोहोचतोय 35 वर. आता 9 चेंडूत 29 धावांची आवश्यकता आहे, कारण की चांगली सामना पाहायला मिळतोय. तरी सन्माननीय नगरसेवक जगताप सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं इथे हार्दिक हार्दिक असं स्वागत. सन्माननीय निवृत्ती जगताप सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं इथे हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर ग्रँड फायनलचा सामना आहे, अखेरची लढत पाहायला मिळते या प्रेक्षकांना. आणि ऋषीदादा वैद्य समोर आहे, धीरज सिंग सारखा गोलंदाज. 9 चेंडू 29 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू. इथे मात्र चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होते, फेकी होते तोपर्यंत 1 धाव होते, दुसरी धाव पूर्ण होते. बघता बघता 3री धाव इथे पूर्ण होते. चांगलं कॉलिंग, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट ऋषी दादा वैद्य. तर 3 धावा संघाला मिळते. संघ पोहोचतोय 38 वर. तर आता मात्र समीकरण बदलत चाललंय, वातावरण बदलत चाललंय. 8 चेंडूत 26 धावांची आवश्यकता आहे. ग्रँड फायनलचा सामना, प्रेक्षकांची तमाम गर्दी, मान्यवरांची तमाम गर्दी पाहायला मिळते या घणसोली 40+ मैदानावर. या स्पर्धेची सांगता होणार आहे थोड्याच वेळात. बक्षीस वितरण सोहळा, तोपर्यंत एक चांगला चुरशीचा सामना पाहायला मिळतो. तर गोलंदाज धीरज सिंग सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. इथे मात्र चेंडू पंच करण्याचा प्रयत्न, बॅटवर व्यवस्थित येत नाही. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतो, फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव संघाला मिळते. संघ जातोय 29 वर. 1 गडी बाद 39 वर पोहोचते. आता 7 चेंडूत 25 धावांची आवश्यकता आहे. तर एक चांगला खेळ आपल्या या घणसोली 40+ मैदानावर, कारण की ग्रँड फायनलची सामना, अंतिम सामना आणि 2.5 लाखाचं पारितोषिक आहे. तर ऋषीदादा वैद्य स्ट्राईक एंडवर आहेत. तर गोलंदाज धीरज आपल्या षटकातील अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका, देखणा फटका, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पार. इट्स ह्यूज सिक्सर. तर संघ षटकाराच्या सहाय्याने पोहोचतोय 45 वर. आता मात्र समीकरण बदलत चाललंय. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. सन्माननीय प्रवीण पाटील सर तसेच भानुदास भोईर सर, PCN केबल नेटवर्कचे प्रोपरायटर इथे उपस्थित आहेत, त्यांचं इथे हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर प्रेक्षकांची तमाम गर्दी आणि मान्यवरांची इथे उपस्थिती आणि ग्रँड फायनलचा सामना पाहायला मिळतोय उमर 11 वर्सेस किरण 11 शिरवणे या 2 संघात. तर अखेरचं षटक, निर्वाणीचं षटक आहे. या शृंखलेचे 6 चेंडू शिल्लक आहे आणि कोण जिंकणार आहे या स्पर्धेचा मानकरी ठरणार आहे. तत्पूर्वी गोलंदाज येतोय
रोहन सावंत अखेरचं निर्वाणीचं या शृंखलेचं अखेरचं षटक टाकण्यासाठी 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. ऋषीदादा वैद्य खेळते वैयक्तिक 20 या धावसंख्येवर, त्यात खणखणी 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. आणि या स्पर्धेत ज्या खेळाडूने स्पर्धेत छाप सोडली आहे त्या खेळाडूंचं नाव आहे ऋषी दादा वैद्य. सुरेख फलंदाजी आतापर्यंत. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. तर गोलंदाज रोहन सावंत सज्ज होतोय. अखेरचं निर्वाणीचं षटक. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर पिचिंग होतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सीमा रेषा पार 4 धावांसाठी. सुरेख फटका, देखणा फटका. ओमकार देसाईच्या बॅट मधून 4 धावा. धन्यवाद डीजे. तर संघाची धावसंख्या पोहोचते 49. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. तर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरवर सामना होईल. ही नोंद घ्यायची दोन्ही संघाच्या संघटनेने. पुन्हा एकदा फुलवण्याचा चेंडू आणि विरकावून दिला. इट्स बिग 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 ह्यूज सिक्सर. धन्यवाद डीजे. तर एक पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र षटकार. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलत चाललंय. 4 चेंडू 19 धावांची 9 धावांची गरज आहे, माफ करा. 4 चेंडू 9 धावा. तर संघ पोहोचतोय 55 वर. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. तर सुरेख सामना पाहायला मिळतोय. तर अजून एक तुम्हाला माहिती पुरवतोय की GPL 2017चं आयोजन याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. फेब्रुवारी 10, 11, 12 घणसोली प्रीमियर लीग 2017चं भव्य दिव्य आयोजन. 12 संघ 180 खेळाडू खेळणार आहेत आणि याच मैदानावर हा GPLचा थरार आपण पाहाल. फेब्रुवारी 10, 11, 12 शुक्रवार, शनिवार, रविवार तमाम प्रेक्षकांची गर्दी असणार आहे. 12 संघ मालक संघ घेऊन खेळणार आहेत. तत्पूर्वी फायनल आणि ग्रँड फायनलचा सामना. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. ओमकार देसाई आणि गोलंदाज रोहन सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका आणि मिस टायमिंग. इथे फलंदाज बाद होते. ओमकार देसाई बाद होतोय. ओमकार देसाई तंबूचा रस्ता देतोय. दुसरा आदरा, दुसरा फलंदाज बाद होतोय 55 या धावसंख्येवर. डीजे कारण आता या घणसोली गावाचा मान सन्मान तुमच्या हातात आहे. देवाला संजय पाटील अंकल यांचं तुमच्यावर लक्ष आहे. तर संजय पाटील अंकल यांचं तुमच्यावर लक्ष आहे आणि या क्रीडा स्पर्धेवर लक्ष आहे. अंकल जिथे कुठे असतील आज बघत असतील की त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याची संख्या इथे कमी दिसत नाही. त्यांचे चाहते अजूनही त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि खरंच त्यांचा मन आनंदाने भरून आले असेल की ही क्रीडा स्पर्धा आज या भूमीवर नाही तरीही त्यांचा श्रद्धांजली आणि त्यांना एक मानवंदना देण्यासाठी ही स्पर्धा भरवण्यात आली. एक चांगली श्रृंखला आपल्या समोर घणसोली 40+ संघाच्या माध्यमातून घणसोली संजय पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा, 9 धावा, 3 चेंडू. समीकरण बदलत चाललंय. नवीन फलंदाज आलाय किसन देवेंद्र, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातलं. तर 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा क्रॉस क्रिकेट खेळलाय. चेंडू आणि बॅटचं इथे संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता, सुरेख चेंडूची समाप्ती होते. आता मात्र कहाणी में ट्विस्ट येताना दिसतोय. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलत चाललंय. 2 चांगले फटके सामन्याला विजयी करू शकतात. एक चांगला चेंडू इथे सामन्याला कलाटणी देऊ शकता. पाहूया काय घडतंय या सामन्यामध्ये. कोण ठरणार आहे ग्रँड फायनलचा विजेता आणि कोण ठरणार आहे स्वर्गीय अंकल स्मृती चषक 2017चा मानकरी. तर 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 9 धावा, 9 धावा, 2 चेंडू. ये चला गेंदबाज रोहन.
पुन्हा एकदा फटका मोठा आहे, चेंडू हवेत आहे, वन बाउन्स सीमा रेषा पार 4 धावांसाठी. तर आता मात्र एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. जर चौकार लागतोय तर समान होईल, टाय मॅच होईल आणि सुपर ओव्हर होईल. तर काय पाहूया या सामन्यामध्ये, षटकार लागतोय, चौकार लागतोय की डॉट बॉल निघतोय. कारण की कोणाला काही माहित नाही, कारण की क्रिकेटमध्ये भाष्य करणं मूर्खपणाचं ठरतोय. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. प्रेक्षक कुठेही जाऊ नका, कारण की लगेच लकी ड्रॉ होणार आहे. तुमच्यासाठी 4G चे 3 मोबाईल वाट बघताय. तर कोण ठरणार आहे लकी विजेता? तुमच्याकडे कुपन आहे, सांभाळून ठेवा. ग्रँड फायनलच्या संपताच आपल्याला ड्रॉ सुरू करणार आहे. विघ्नेश, अंकल एवढं मोठं कर्तृत्व होतं. खरोखर अंकलची स्पर्धा पहिल्यांदाच, अंकल गेल्यानंतर पहिल्यांदाच अंकल स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आलं नवी मुंबई क्रिकेटमध्ये. जर विचार केला तर ओपनची स्पर्धा, आणि त्या स्पर्धेला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला. खरोखर ही भावपूर्ण श्रद्धांजली अंकलसाठी. आणि फायनल देखील तशीच होते. जेवढं मोठं कर्तृत्व होतं अंकलचं, तेवढीच मोठी फायनल इथे रंगताना दिसते. नक्कीच एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या चेंडूचं, कारण की एक चेंडू 5 धावा. चेंडू इज बिग 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 हिट सिक्सर. ही दर्जेदार स्पर्धा, हा दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की कुणाल सर, आपण म्हटलं होतं की अंकल गेल्यानंतर पहिल्यांदाच या मैदानावर शतक झळकावलं होतं. पहिल्यांदाच अशी चुरशीची लढत पाहायला मिळते. आणि अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना किशन देवेंद्र यांनी षटकार मारला आणि ग्रँड फायनलचा सामना आपल्या नावी करून घेतला. तर सामन्याचा विजयी मानकरी ठरतोय तो म्हणजे किरण इरवे शिरवणे. तर खूप खूप आभार. तर प्रेझेंटेशन थोड्याच वेळात होणार आहे, मान्यवरांचा इथे सत्कार होणार आहे. तर प्रेक्षक कुठेही जाऊ नका, कारण की 3 4G चे मोबाईल तुमची वाट बघते. कोण ठरणार आहे लकी विजेता आणि कोण ठरणार आहे या 3 मोबाईलचा भाग्यशाली विजेता? तर आपल्या समोर येणार आहे लकी ड्रॉ. तोपर्यंत मान्यवरांचा इथे यथोचित सन्मान होणार आहे. तोपर्यंत अंकल यांच्या श्रद्धांजली गीत आपण ऐकणार आहोत. डीजे मास्टर. प्रेक्षकांना विनंती आहे, स्टेज समोर आपण यायचं आहे. लकी ड्रॉ लगेचच आपण सुरू करणार आहोत. स्टेज समोर आपण उभे राहायचं आहे. हॅलो हॅलो, सर्व खेळाडू या आमच्या स्टेजच्या समोर. ओंकार देसाई आपला पूर्ण संघ घेऊन या. उमर खान, आप भी आइए, आपकी पूरी टीम यहाँ पर लेकर. काफी अच्छा खेल दिखाया उमर खान एंड कंपनी. उमर 11 अंधेरी, त्याचबरोबर किरण 11 शिरवणे, किरण मेहर या संपूर्ण संघ घेऊन तुमचा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. पाहू शकाल हा जनसमुदाय, एवढ्या प्रेक्षकांचं प्रेम होतं अंकलवर. कारण अंकलनी काय कमवलं, तर हा अंकलनी कमवलेला जनसमुदाय क्रिकेटच्या माध्यमातून. कारण प्रेक्षक, कुठली स्पर्धा झाली, मॅच संपली, बक्षीस देण्याच्या अगोदरच प्रेक्षक घरी जातात. परंतु अंकलची स्पर्धा आहे मित्रांनो ही. स्वर्गीय संजय पाटील अंकल, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील आम्ही समर्पित केली या स्पर्धेच्या माध्यमातून. हा जनसमुदाय जोडला अंकलने आपल्या राजकारणाच्या माध्यमातून, आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून. तुम्हा सर्व प्रेक्षकांचं खरोखर मी कौतुक करेन. आणि तुम्ही या स्पर्धेसाठी जो आपला अमूल्य वेळ दिलाय त्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार. तर या संपूर्ण टीम, किरण 11 शिरवणे, त्याचबरोबर उमर 11 अंधेरी,
दोन टीम उमर 11 त्याचबरोबर किरण 11 शिरवणे आपल्या बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर इथे करण्यात आली. तिथे येऊन आपल्याला स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही संघ या